हॅलो, हाय, नमस्कार. पुन्हा एकदा सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तर आत्ता मी रानात आली आहे बघा. एक 5-5:30 झालेले आहेत आणि बऱ्यापैकी ऊनसुद्धा कमी झालेलं आहे. तर म्हटलं चला जाऊया, करवंद वगैरे काढूया. आपण आधीची करवंद जी नेली होती ती सुकली आहेत आणि आत्ता थोडी काढूया, कारण की ऊन जोपर्यंत आहे तोपर्यंत सुकवायला आपल्याकडे वेळ आहे. नाहीतर मग एकदा पाऊस पडला की ऊन पडत नाही. आणि हा बघा माझ्या हातात एकदम रायवळी आंबा आहे एकदम. तर माझ्या पाठी इकडे एक आंबा आहे त्याच्यावरचा, जिथून आपण चटणी करायला आंबा नेला होता बघा, चुलीमध्ये आपण भाजून चटणी बनवली होती. तर तो जो आंबा आहे तो पिकायला लागल्याने मला 3 आंबे, म्हणजे खाली एक पडला होता, त्याच्यानंतर वरती 2 होते, ते मी पाडले. आणि हे बघा मस्त एकदम चविष्ट आहे. खूप छान असा आंबा आहे. मी तुम्हाला दाखवते पडलेले आंबे. आणि ह्या दिवसांमध्ये आहे ना, आंबे खायची जी मजा आहे ना ती फार वेगळीच आहे. आणि मस्त एकदम रायवळी आंबे. रायवळी आंबे ना चुपायला खूप मजा येते आणि टेस्टी खूप असतात, गोड असतात. त्याच्यामुळे ना खूप भारी लागतं. एक नंबर आंबा आहे आणि एकदम साखरेसारखा एकदम छान आहे. मी तो फर्स्ट टाईम खाऊन बघितला. खूप मस्त आहे. अजून आहेत त्याच्यावरती, बघूया जेव्हा कधी पिकतील तेव्हा. पण आज मी नेमकी आली तर बघितलं तर एक खाली पडला होता आणि बाकी 2 असे पिवळे झाले, ते मी पाडले. तर हे मला मिळाले. तर चला आपण डायरेक्ट आता करवंद काढूया. जेवढी जमतील तेवढी काढूया. तर चला, आणि आंबे पण दाखवते तुम्हाला. तर हे बघा, हा मी म्हणजे वरून पाडलेला आहे आत्ताच. मस्तपैकी बघा तयार आहे आणि रायवळी आंब्याचा शेप बघा किती भारी आहे. आणि जेव्हा मी आली तेव्हा हा खाली पडला होता. त्याच्यावरूनच कळालं की आंबा आता पिकायला लागला आहे आणि मस्त आहे एकदम रायवळी आंबा. तर असे मला एकूण 3 मिळाले. जो मी 1 खाल्ला आणि हा हे 2 आहेत. तर मस्त गोड आहेत, हे रसाळ आहेत. तर चला आपण आता करवंद काढायला घेऊया. हे बघा, करवंद काढायला मी सुरुवात केली आणि खूप म्हणजे आता ना तसं बघायला गेलंत ना, प्रचंड ऊन पण आहे आणि गरमी पण तेवढी आहे. हवामान खूप असल्यामुळे ना एकदम उष्णतेचं, त्याच्यामुळे पटकन ही जी करवंद आहेत ना ती पिकतात. तर इथे जे काही बकेट आणलं होतं ते मी अडकवून ठेवत होते आणि त्याच्यावरतीच मग काढत होते. आणि मेन म्हणजे आहे ना, खूप ऊन असेल ना तर मी लवकर जात नाही, कारण की ना खूप बेकार ऊन लागतं. आणि आता ह्या एवढ्या उन्हातून ना बाहेर पडलं पण नाही पाहिजे. एक 5-5:30 नंतर ना ऊन बऱ्यापैकी ओसरतं, त्याच्यामुळे काढायलाही मजा येते आणि मेन म्हणजे गरमी पण होत नाही आणि बऱ्यापैकी सावली असते. तर हे बघा एकदम काळी काळी भोर अशी आहेत. अजून काय काय तर हिरवीसुद्धा आहेत, अजून पिकायला पण लागले, पण जी लवकर जी लागली आहेत ना ती. तर मी आधी पण जी थोडी नेली होती तुम्ही बघितली असेल, ती सुकली आहे पण मी तुम्हाला दाखवेन त्याच्यानंतर. आता ही जी आपण नेऊ ती पण उद्या सुकत घालू. आता आपण काढून ठेवू आणि उद्या जे काही ऊन पडेल त्याच्यामध्ये आपण सुकायला घालू. तर हळूहळू आपण थोडी बऱ्यापैकी काढून सुकवणार आहोत आणि मस्तपैकी छान लागतात. पावसामध्ये खाऊ शकता तुम्ही किंवा सुकल्यानंतरसुद्धा खाऊ शकता. तर अशा सगळ्या जाळी भरलेल्या होत्या आणि मेन म्हणजे ना आता जी काही जाडी पण करवंद येतात, बारीक पण असतात. तर आपण जास्तीत जास्त काही जाडी घेत नाही. तर काही मी खाताना पण एवढी छोटी-छोटी असतील ना तीच खाते, कारण की गोड आहेत की नाही बघायला. गोड लागली की तिथली जी काही करवंद असतील ती काढायची. आणि बऱ्यापैकी सगळीकडे जाळीवरची मी थोडी-थोडी काढत होते, कारण की सगळीकडे जाळी होत्या त्याच्यामुळे. तर ही बघा साईजला पण एकदम छोटी आहेत आणि चवीला पण गोड असणार, त्याच्यामुळे इकडची मी थोडी काढली. अशी करत-करत सगळ्या जी काही जाळी मला ज्या दिसल्या त्याच्यावरच्या मी काढायला घेतल्या. आणि करवंद तुम्हाला आताही अशी खूप दिसतात, पण सुकल्यानंतर फार कमी होतात. कारण की सुकून झाल्यानंतर जी काही वरची जी साल असेल किंवा वरचं जे काही त्याचं आवरण असेल ते कमी होतं सुकल्यानंतर, त्याच्यामुळे ते कमी दिसतात. तर अशी काळी मस्तपैकी करवंद. आणि मेन म्हणजे आहे ना, खाताना चीक वगैरे लागतं. माझ्या हाताला पण खूप सारा चीक लागला आहे. तर मग असं चीक वगैरे लागलं ना की त्याला तेल लावायचं. आपल्याला कोणताही चीक हाताला लागला ना की त्याला चांगलं तेल लावायचं, गोडं तेल वगैरे किंवा खोबरेल तेल तरी. ते लावलंत ना की जो काही चीक असतो तो निघून जातो आणि मजा येते. आणि मेन म्हणजे ना हे काढताना हळू काढावे लागतात, कारण की काटे खूप असतात. हे बघा तुम्हाला पुढे काटे बघायला मिळतील. तर ना करवंद काढताना हळू काढावे लागतात. जाळी असतात, मोठे काठे असतात. तर असे मी सगळ्या छोटे काय जाळींवरचे मी काढायला घेतल्या. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर असा हा सुकामेवा पण तुम्ही म्हणू शकता. जे पदार्थ सुकवले जातात त्याला सुकामेवा म्हणतात. त्याच्यामुळे मग तुमचा सुका काजू असेल किंवा करवंद असतील, त्याच्यानंतर आपण कैरी पण सुकवतो, म्हणजेच आमसूल गवतो, तो पण एक सुकामेव्यामध्येच जातो. तर ह्या दिवसांमध्ये, ह्या उन्हाळ्यामध्ये खूप वेगवेगळ्या प्रकारे ज्या काही रानमेवा असेल तो असा सुकवला जातो मस्तपैकी, आणि नंतर मग पावसाळ्यात वगैरे खाल्ला जातो. त्याच पद्धतीने आपण आंब्याचे साठे वगैरे बनवतो, ते पण ह्या दिवसांमध्येच केले जातात. आणि ऊन असतं आणि मेन म्हणजे एप्रिल ते मेमध्ये ऊन बऱ्यापैकी असतं, त्याच्यामुळे ह्या दिवसांमध्ये ना ही अशी सुकवानं केली जातात. तर इकडे पण तर फुल जाळी भरलेली होती आणि ना म्हणजे तसं बघायला गेलंत ना संध्याकाळचं तर एकदम क्लिअर कट दिसतं आहे.
सगळं काळं काळं असं दिसत होतं सगळीकडे आणि बऱ्यापैकी करवंद आता पिकायला लागलेली आहेत. तर ही बघा, ही पण छोटी छोटीच आहे. बऱ्यापैकी मी छोटी छोटीच करवंद काढलेत, कारण की सुकायला पण एकदम परफेक्ट. आणि जर जाडी आपण काढली तर जाडी सुकायला खूप वेळ जातो. जेवढे लहान असतात ना ते पटकन सुकून जातात आणि आपला तेवढा वेळ पण वाचतो. त्याच्यामुळे आपण दुसरे आणून पण सुकवू शकतो. तर ह्या दिवसांमध्ये आहे ना कोकणामध्ये अशी करवंद आणतात आणि सुकवली जातात पत्र्यांवरती वगैरे. ऊन जिथे चांगलं असेल, जिथे शेवटपर्यंत ऊन चांगलं राहत असेल संध्याकाळपर्यंत, तिथे हे सुकवले जातात. तर आता आमच्या घराच्या वरतीच पूर्ण रान आहे, त्याच्यामुळे जास्ती काही लांब जावं लागत नाही. तिथल्या तिथे लगेच करवंद मिळतात. जाई तिथेच आहेत त्याच्यामुळे. तर खूप मजा येते काढायला पण. आणि ह्यावेळेस मी एकटी गेली होती, त्याच्यामुळे माझ्या एका हातामध्ये कॅमेरा होता आणि एका हाताने मी काढत होते. तर कधी कधी काय होतं, एकट्यालाच आपल्याला करावं लागतं, त्याच्यामुळे मग म्हटलं चला करूया. आणि मजा आली काढायला पण. एकदम काही काही करवंद बघा मस्त अशी रसरशीत अशी. आणि आता जरी तुम्हाला कधी रानात तहान वगैरे लागली ह्या दिवसांमध्ये, ऊन खूप असतं, उष्णता खूप आहे, तर तुम्ही करवंद खाऊ शकता. पिकलेला आंबासुद्धा खाऊ शकता. आपल्याला ते आंबेसुद्धा मिळालेले आहेत, पुढे मी तुम्हाला दाखवेनच. खूप मस्तपैकी आंबेसुद्धा, रायवळी आंबे म्हणजे छान लागतात. तर ते पण रानात आता गेलात ना तर कोकम पण खायला मिळतात. ह्याच्यामध्ये पाण्याची लेवल खूप मोठ्या प्रमाणात असते, त्याच्यामुळे आपली जी काही भूक असते म्हणजे तहानलेली, ती त्याच्यावर भागवली जाते. भले रानात गेल्यावर पाणी वगैरे संपतं आपलं, तर करवंद जरी आपण 1-2 तोंडात जरी टाकले तरी ती पाण्याची भूक असते ती आपली भागते. हे बघा, इथे त्यांना फुल जाळी भरली होती एकदम. खूप म्हणजे खूप. पुढे तुम्हाला ना सगळी ही जी इथून जी स्टार्ट होते ना जाळी, ती पुढपर्यंत एकदम टोकापर्यंत सगळीकडे अशी करवंद एकदम ज्या काही जाळी होत्या ना एकदम भरलेल्या होत्या बघा. आता इथे पण तसं बघायला गेलं तर बारीक बारीकच करवंद आहेत. ती बघा एकदम बारीक बारीक आहेत. ही गोड असतात, खूप म्हणजे खूप गोड असतात. आणि आतला जो काही गर असतो ना तो पण एकदम डार्क असतो, एकदम रक्तासारखा कलर असतो आतमध्ये. तर ही खूप छान लागतात करवंद. आणि मेन म्हणजे ह्या दिवसांमध्ये ह्यांना मोठ्या प्रमाणात बहर येतो. आणि कातळ भाग असेल ना तिथे तुम्हाला जास्तीत जास्त ह्या जाळी बघायला मिळतील. आणि कातळ भागालाच पटकन फळं जी असतात ना ती तयार होतात. मग तुमचे कोणतेही जरी आंबा असेल, काजू असेल, फणस असेल किंवा काही असेल, कोणत्याही प्रकारचं झाड असेल ना, ते खूप मोठ्या प्रमाणात पटकन तयार होतात ती फळं. तर इथे पण कातळ भाग आहे. बांधालाच अशा सगळ्या ज्या काही जाळी आहेत त्या आहेत. आणि तिथेच कातळ भाग असल्यामुळे पटकन ही तयार होतात फळं. तर इथे बघा मी पटकन पटकन सगळे एका हाताने काढते. आता ह्यांना ना चीक मोठ्या प्रमाणात असतो, त्याच्यामुळे हाताला सगळीकडे चीक लागलेला आहे. आणि काढायला पण मजा येते. अशी खूप जर दिसली ना करवंद की काढायला पण खूप सारी मजा येते. आणि ही जी करवंद आहेत ना ती चांगली राहतात, काहीच होत नाही. सुकून वगैरे जरी तुम्ही मीठ लावून जरी बरणीमध्ये ठेवलीत तरी ह्यांना काही होत नाही. आता मीठ लावण्यामागे फक्त एवढंच कारण आहे की जे काही आपली वस्तू असेल ती खराब होऊ नये यासाठी. मग आपण जसं की आता करवंदाला मी तुम्हाला सांगितलं ह्यांना मीठ लावलं जातं, कोकमांना मीठ लावलं जातं. मच्छी पण आपली जरी असेल ना तरी मच्छीला मीठ लावून ठेवतात बघा या दिवसांमध्ये, जेणेकरून ती खराब होऊ नये, जास्ती काळ चांगली राहावी यासाठी. तर मीठ ह्या दिवसांमध्ये जास्ती वापरलं जातं. तर वरती पण बघा केवढी काळीभोर अशी झालेली आहेत बघा करवंद. आणि आता मेन म्हणजे आहे ना काय काय करवंद ना जाळीवरती सुकायला लागलेत. म्हणजे एवढी उष्णता आहे ना, एवढं ऊन आहे की ना ते एकदम जाळीवरती सुकायला लागलेले आहेत. कारण की जी काही वरची जी साल आहे ना त्याची, ती अशी एकदम चोरमाटल्यासारखी झालेली आहे. चोरमाटणे म्हणजे काय, तर एकदम वरची जी काही साल आहे ती आकसल्यासारखी होते. म्हणजे सुकण्याची जी काही प्रोसेस असते ती चालू होते. तर काय काय करवंद झाडावरच सुकत होती. आणि मेन म्हणजे जी सुकलेली करवंद आहेत ना ती गळून पडतात, कारण की देठ एकदा सुकलं की ती गळून पडतात. त्याच्यामुळे ती काय आपण तशी बघायला गेलेत तर काही उपयोगाची नाहीच आहेत, खाली गळून जाणार. तर अशी आता झाडांवरती पण करवंद विकायला नाही. ह्या वेळेस उन्हाचं प्रमाण खूप असल्यामुळे ना सगळी फळं पटकन तयार होतात. तर इथे मी पटकन पटकन सगळी एका साईडने काढायला घेतली. आणि ह्यावेळेस मी बऱ्यापैकी करवंद काढलेत. बघूया अजून आपल्याला कधी जर वाटलंच तर आपण जाऊ आणि परत एकदा काढू, जसं ऊन असेल तसं. आता तसं बघायला गेलं तर मी आधी जी करवंद काढली ती एक 5-6 दिवस लागले सुकायला. आता ही तर जास्ती येते, ह्याला पण थोडे 8 दिवस वगैरे लागतात. कसं असतं, आज ऊन पडले तर उद्या तेवढंच ऊन पडेल की नाही आपण सांगू शकत नाही, त्याच्यामुळे. तर ही बघा, ही पण इथे पण सगळ्या जाळींवरती मी थोडी 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 काढत गेली. इथे पण बघा पूर्ण भरलेली आहे जाळ. तर सगळीकडे म्हणजे आमच्या इकडे बऱ्यापैकी करवंद झालेली आहेत तयार. आणि बघा ही पण छोटी छोटी, आणि ही सुकलेली बघायला मिळतील तुम्हाला, जाळीवरती सुकलेली आहेत, कारण की एकदम तयार झालेली आहेत त्याच्यामुळे. आणि मग एकदा पाऊस पडला ना की किडीचं प्रमाण मग जास्त येतं आणि मग करवंद आपण खाऊ नाही शकत पाऊस पडल्यानंतर, खूप मोठा पाऊस पडल्यानंतर. आता मध्ये तरी पाऊस पडलेला आहे त्याच्यामुळे एवढी काही कीड वगैरे नाही पडले. पण एकदा पाऊस पडला ना की कोणतीही फळं जास्तीत जास्त खाल्ली नाही जात. त्याचं कारण हेच असतं की पाऊस आहे. बघा हाताला किती चीक लागला आहे. आणि फुलं जी काही येतात ना करवंदांना, मग ती सुकलेली वगैरे असतात ना ती पण हाताला सगळी चिकटतात.
भेटलेली आहेत. सो तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा. ही जर मजा तुम्हाला अनुभवायची असेल तर फक्त आणि फक्त कोकणात या. ह्या दिवसांमध्ये म्हणजे आता सुट्टी आहेत, हॉलिडेज आहेत, तर ह्या दिवसांमध्ये कोकणात या आणि मजा करा छानपैकी. तर हा बघा अजून एक आंबा मिळाला, मस्त पडलेलाच आहे आणि इथेच भेटला. आणि हे बघा, हे वरती आंबे आहेत. खूप चांगला आंबा आहे हा आणि खूप गोड आहे आणि चवीला तर एक नंबर आहे. बघा पूर्ण थोडा लाल लाल झालेलाच आहे. हे बघा तयार आहे, सकाळीच पडलेला आहे आंबा, कारण की चिकावरनंच कळतं आहे. तर असे मस्तपैकी आंबे आता पिकायला सुरुवात झालेली, रायवळी आंबे. तर आपली थोडी करवंद बाकी आहेत, थोडी काढायची आहेत. तर परत आली तर बघते तर एक आंबा परत आपल्याला भेटला आहे. तर आता थोडी आपण काढणार आहोत आणि बऱ्यापैकी वेळ झाला, एक 6 वाजत आलेले आहेत. त्याच्यामुळे म्हटलं चला आता जाऊया पटकन, एक अर्धा तासमध्ये आपली सगळी काढून झाली आहे. आता ही जी करवंद थोडी जाड बघायला मिळतील, तर ही मी टेस्ट केली आहेत, त्याच्यामुळे मस्त आहे ती करवंद चवीला. तर थोडी सुकायला वेळ जाईलच, पण ठीक आहे, पण चवीला पण छान आहेत, गोड अशी. आणि सुकल्यानंतर ना एक वेगळी टेस्ट लागते करवंदांना, त्याच्यामुळे एक नंबर अशी करवंद लागतात. तर या दिवसांमध्ये ही सगळी सुकवली वगैरे जातात करवंद. तर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर फायनली हे बघा एवढी आपल्याला करवंद मिळाले आहेत. गेल्या वेळेसपेक्षा आपल्याला ह्या वेळेस जास्ती काढली आहेत मी. तर अजून आपण 1-2दा काढूच, कारण की थोडी थोडी सुकवूया, कारण की एकदमच सुकवायला गेलो ना तर मग ऊन तेवढं पडलं की नाही आपण सांगू शकत नाही. थोडी थोडी सुकवली की कसं प्रॉपर सुकतात सुद्धा. आणि ह्यावेळी ना झाडावरतीच करवंद सुकायला लागलेत, कारण की आता एवढं ऊन पडतं, एवढी गरमी आहे त्याच्यामुळे. तर मग मस्तपैकी एवढी आपल्याला भेटलेत बकेट भरून. रायवळी आंबेसुद्धा भेटले आहेत. तर तुम्हाला व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर संध्याकाळचं सीन बघा काय भारी आहे. खूप छान सीन आहे संध्याकाळचा. तर चला करवंद खाऊन खाऊन तोंडाला चिक पण लागलं. तर चला असाच व्हिडिओ घेऊन आपण पुन्हा भेटू. तोपर्यंत बाय बाय. आणि व्हिडिओ जर तुम्ही बघायला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून जर सगळे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील. तर चला हे बघा करवंद, कोकणची आणि डोंगरावरची काळी मैना म्हणून ओळखली जाणारी ही करवंद. तर चला असाच व्हिडिओ घेऊन आपण पुन्हा भेटू. तोपर्यंत बाय बाय.